Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी। नारी शक्ती वंदन विधेयकासाठी 3 दिवसीय विशेष अधिवेशन। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी। पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3 वाजता बोलण्याची शक्यता। महिला आरक्षणाशी संबंधित 3 दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर। तिन्ही विधेयकांवर विरोधकांचा आक्षेप। विधेयकांच्या समर्थनार्थ 251 खासदारांचं मतदान, तर विरोधात 185 खासदार। तिन्ही विधेयकांवर दुपारी 4 वाजता मतदान। सरकारकडून विधेयकावर चर्चेसाठी 12 तासांची वेळ मर्यादा निश्चित। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची माहिती। नारी शक्ती नव्हे तर भाजप शक्ती विधेयक। 5 राज्यात निवडणुका असताना हे विधेयक आणणं गरजेचं नव्हतं। भाजपला हे विधेयक लादू देणार नाही। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणाचा निषेध। वेगवेगळ्या हिंदू संघटनांसह महिला वर्गाचाही मोठ्या प्रमाणात मोर्चा सहभाग। नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार। 20 दिवसांपासून निदा खान फरार। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपीचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शाहीनशी संबंध असल्याचा संशय। तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू। नाशिक धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता ATS कडे। ATS स्वतः आरोपींची चौकशी करणार, तर संबंधित कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश। TCS कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत। आणखी 4 जणांची चौकशी सुरू। भोंदू खराच्या पत्नीच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। कल्पना खराच्या अटकपूर्व जामिनाला शिर्डी पोलिसांचा विरोध। फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणात कल्पना खरात आरोपी। भोंदू खराच्या खात्यात 2 वर्षात तब्बल 21 कोटींची उलाढाल। जमीन खरेदीचे व्यवहार समोर। शिर्डीतील 4 एकर जमीन 5 कोटींना खरेदी केल्याची माहिती। वारकरी संप्रदायातील काही लोक हिंसेला प्राधान्य देतात। वारकरी संप्रदायात घुसखोरी। 20 लोकांची नावं जाहीर करत विकास लवांडेंचा मोठा आरोप। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान। निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। 23 तारखेला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार। नागपुरात अजूनही काही भागात गॅस सिलेंडरसाठी रांगा। घरपोच सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक हैराण। जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच वितरणाच्या सूचना देऊनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार। मुंबईत 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत सध्या 33.7% पाणीसाठा। आणखी घट होण्याची शक्यता। विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट। वर्ध्यात आज शाळांना सुट्टी जाहीर। अकोला नागपुरात तापमान 42 अंशांच्या पुढे। वाढत्या तापमानामुळे नागपुरात हीट ॲक्शन प्लॅन लागू। पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन। माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका। विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ। स्मरणशक्तीच्या समस्येची झुंज सुरू। डॉक्टरांची माहिती। Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी।